नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा शाखा परभणीच्या वतीने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन. हे धरणे आंदोलन दिनांक 27 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता उपोषण मैदान या ठिकाणी करण्यात आले. या मोर्चाचे धरणे आंदोलनाचे नेतृत्व DN दाभाडे राज्य संघटक रिपाई यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी डॉक्टर सिद्धार्थ भालेराव राज्य उपाध्यक्ष रिपाई, ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे राज्य सचिव रिपाई, जयप्रकाश इंगोले मराठवाडा संघटक, माधव हातागळे राज्यकारणी सदस्य, रानुबाई वायवळ महिला नेत्या, शशिकांत गवळे, विठ्ठल उजगरे, अशोक घोबाळे, निवृत्ती हातीआंबिरे पालम, राजाभाऊ येटेवाड, दीनबंधू हातीआंबिरे गंगाखेड, भगवान कांबळे शहराध्यक्ष परभणी, रामभाऊ बचाटे सोनपेठ, DN झोडपे मानवत, पांडुरंग आहिरे पूर्णा, भारत काकडे सेलू, अनिल आंभोरे जिंतूर, कैलास दाभाडे युवा नेते परभणी, सतीश दामोदरे युवा नेते, शेषराव नंद जिल्हा उपाध्यक्ष, आप्पा गाडे, श्याम खिल्लारे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोडं माननीय नामदार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथे एक महत्त्वपूर्ण राज्यकर्ते या बैठकीमध्ये आमच्या नेत्याचं असं म्हणणं होतं की आपण जे अनुसूचित जातीचे उपकरण होत आहे त्याच्या संदर्भात होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण एक राज्यभर आपल्या पक्षामार्फत एक आंदोलन झालं पाहिजे. मोर्चा असो, निदर्शनं असो तो कोणत्या प्रकारचं एक आंदोलन करणं गरजेचं आहे. आपण जरी सत्तेत असलो परंतु समाजाच्या प्रश्नासाठी आपण आपल्या समाजासोबत राहिलं पाहिजे अशी रामदास आठवले साहेब यांची भूमिका होती आणि ती भूमिका ठेवूनच आम्ही आज या ठिकाणी परभणीमध्ये हे आंदोलन केलेलं आहे. तुमची कशी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून काय मागणी सांगण्यात येत आहे आता उपकरण संदर्भात? आमचं एकच म्हणणं आहे पक्षाचं आमचं, जर तुम्हाला वर्गीकरण करायचं जर असेल तर 2027 जनगणना आहे ती जनगणना होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊ नये, अन्यथा तो महाराष्ट्र शासनाला भाग पडेल आणि जर तशा पद्धतीने एक चुकीचा प्रकार जर घडला तर बौद्ध समाज किंवा RP आठवले गट हा शांत बसणार नाही अशी भूमिका आमच्या पक्षाची देखील आहे. मागासवर्गीय जे 13% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाच्या वतीने दुही माजवण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप होतोय आणि हा जाणीवपूर्वक डाव केला जाते असाही आरोप होतो. आरोप नाही, ते सत्य आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत. त्याच्यापैकी सर्वप्रथम जर जास्त सहभाग असेल तो बौद्धाचा आहे. 8% बौद्धाची संख्या आहे. त्यानंतर चर्मकार समाज येतो, त्यानंतर वर्तन समाज येतो. तर आम्हाला एकच म्हणायचं आहे पक्षाच्या भूमिकेतून जर आम्ही जर कुणाचं घेतला असो, आमची ती भूमिका नाही, कुणाच्या विरोधात जायची भूमिका नव्हती. आम्ही शासनाच्या विरोधात आहोत आज बी. आमची भूमिका कुठल्या एका समाजाच्या विरोधात नाही. आमचं जे आजचं आंदोलन आहे हे फक्त शासनानं जो बदल समितीचा अहवाल आहे तो सर्वांसमोर हे ठेवावा. त्याच पद्धतीनं घाईघाईनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊन बौद्ध समाजाचा जो हे आहे घोष तो ओढून घेऊन उपवर्गीकरणाचा जो खऱ्या अर्थानं तो उपवर्गीकरणाचा जो ध्यास आहे तो हा त्या समाजाला फायदा होण्यासाठी नाही, फक्त समाज सर्वांमध्ये तेढ कशी निर्माण होईल आणि हे समाज एकमेकाच्या विरोधात कसे जातील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा RSSचा आणि शासनाचा डाव आहे. आणि हा शासनाचा डाव जो आहे तर काही लोकांनी इतर समाजाच्या लोकांनी यांचं नाव त्या समाजाचं घेत नाही किंवा त्या जातीचं नाव घेत नाही. त्यांना कसं रोजानं लावलं, महिन्यानं लावलेलं, 3-3, 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने आंदोलन झालं. त्याचा काय निर्णय काय झाला त्याचा काही झालेलं नाही. याचा अर्थ असा होता की त्यांना कोणीतरी रोजानं महिन्यानं चालायला लावलं होतं म्हणून ते उपवर्गीकरण व्हावं त्या उद्देश हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून चुकीचा उद्देश ठेवून ते या ठिकाणी बसले होते. अनुसूचित जातीतल्या सर्व समाज बांधवांना काय आव्हान करायला आज तुम्ही? आमच्या या ठिकाणी असं अनुसूचित जाती समाजाच्या बांधवांना असं आव्हान राहील की सर्वांनी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC जे आहे कॅटेगरी
ही 59 जातीसाठी म्हणजे त्यांना सगळ्या सवलती मिळत, त्यांना शिक्षणाची सवलत मिळत, अनेक सवलती मिळत या उद्देशानं एक संघ ठेवायचं त्यांना त्यांच्या संविधानामध्ये आहे. तर हा समाज अनुसूचित जाती एक संघ राहावी, आपसामध्ये फाटाफूट होऊ नये आणि जेणेकरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अराजक माजू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज 27 जुलै रोजी महाराष्ट्रातील जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत त्याच्यापुढे धरणे आंदोलन धरण्याचा आमचा आदेश होता, कार्यक्रम होता. आताच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूच्या मैदानामध्ये आमचं धरणे आंदोलन संपलेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते BN दाभाडे होते, मीही होतो. त्या सभेमधून असा सूर निघाला, अ ब क ड हे जे उपजातीचं वर्गीकरण आहे ते घटनाबाह्य असून ते घटनेच्या विरोधी आहे. समाजामध्ये दुही पसरवण्याचा हा शासनाचा डाव आहे. त्यामध्ये संघीय राजनीती जी आहे संघाची, नागपूरचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयातून आदेश पारित झालेत आणि त्या आदेशाच्या अनुरूप महाराष्ट्र शासन चालत आहे. त्या गोष्टीसाठी रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जातवार जनगणना जेव्हा होईल त्यानंतर ह्या गोष्टीचा विचार व्हावा. माननीय रामदासजी आठवले केंद्रामध्ये समाज कल्याण मंत्री आहेत आणि त्यांचा जो आदेश आहे, त्यांचा जो अभ्यास आहे, त्या अभ्यासासाठी त्यांनी मागच्या 10 दिवसापूर्वी कोल्हापूर येथे हा आदेश दिला. आमचा पूर्वी या गोष्टीला विरोध होता, आजही आहे आणि पुढे राहणार आहे.